हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मूग डाळचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हलवा बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आपण या ठिकाणी बिना शिलट्यावाली मुगाची डाळ घेतलेली आहे। आता आपण हिला 4 तास पाण्यामध्ये भिजवून घेऊया। भिजत ठेवायचे आहे आपल्याला। स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आहे 3 ते 4 पाण्याने, मग हिला भिजत ठेवायचे आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली डाळ या ठिकाणी 4 तास भिजवून झालेली आहे। आता आपण हिला मिक्सर मध्ये दळून घेऊया। तर त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकूया। आता आपण यामध्ये 1 चमचाभर पाणी टाकूया। थोडंसं अजून टाकूया आणि याचं जाडसरही नाही आणि जास्त बारीक आपल्याला हे वाटायचं नाहीये। थोडंसं जाडसर असं ठेवायचं आहे। आपण याला दळून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपली डाळ या ठिकाणी दळून झालेली आहे। आपल्याला या पद्धतीची डाळ दळून घ्यायची आहे। जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी आपण ही दळून घेतलेली आहे। जास्त आपल्याला बारीक दळायचं नाहीये। अशा पद्धतीने आपण सर्व डाळ दळून घेऊया। तर सर्वात आधी तूप टाकायचं आहे। 2 चमचे आपण या ठिकाणी तूप टाकतोय। तूप छान वितळून घ्यायचं आहे आपल्याला। आपलं तूप या ठिकाणी वितळलेलं आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा रवा टाकूया। रवा आपल्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपला रवा या ठिकाणी छान भाजून झालेला आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा डाळीचं पीठ टाकूया। चना डाळीचं पीठ आपण या ठिकाणी टाकलेलं आहे। यालाही छान परतून घेऊया। आता आपण यामध्ये जी आपण डाळ दळून घेतलेली आहे ती टाकूया। गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। अगदी लो गॅसवर हा हलवा तयार करायचा आहे आपल्याला। जास्त फास्ट गॅस करायचा नाहीये। आणि शक्यतो हा हलवा जो आहे तो नॉनस्टिक कढईमध्येच करावा। हा हलवा खूप जास्त चिटकतो कढईला, त्यामुळे नॉनस्टिक पॅन मध्येच करा। मिक्स करत राहायचं आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली डाळ या ठिकाणी छान अशी दाणेदार भाजून झालेली आहे। ही छान मोकळी सुद्धा झालेली आहे आणि हिला तूप सुटलेला आहे। तुम्ही बघू शकता किती मोकळी झाली आहे ते। आता आपण यामध्ये टाकण्यासाठी पाक तयार करून घेऊया। आता आपण या पातेल्यामध्ये पाऊण वाटी साखर टाकूया आणि जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच आपण यामध्ये पाणी टाकूया। आणि याला 1 उकळी येईपर्यंत छान उकळून घेऊया। तर तुम्ही बघू शकता याला 1 उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये थोडासा फूड कलर टाकूया आणि थोडीशी वेलायची पूड टाकूया। फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे। याला मिक्स करून घेऊया आणि याचा गॅस बंद करूया।
आता आपण जे साखरेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते या डाळीमध्ये टाकूया. याला छान मिक्स करूया. यामध्ये बदामाचे काप टाकूया. तुमच्या आवडीचे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स यावर टाकू शकता. तर तुम्ही बघू शकता आपला छान असा दाणेदार मूग डाळीचा हलवा बनवून रेडी आहे. आता आपण याला सर्व करूया. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला छान असा मूग डाळीचा हलवा बनवून रेडी आहे. हा किती सॉफ्ट आहे हे तुम्ही बघू शकता. मस्त मऊसूत झालेला आहे, लुसलुशीत असा हलवा झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.